एकतर्फी प्रेम प्रकरणातून ज्या युवकानं अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावला आणि तिला मारण्याचा प्रयत्न केला ते हेच ठिकाण आहे। याच ठिकाणी ही घटना घडलेली आहे। अश्विनी खानावळ म्हणून जे आहे अमित काळे यांच्या हॉटेलच्या समोर ही घटना घडली आणि त्या मुलाने त्या युवतीला म्हणजे त्या शाळकरी मुलीला या ठिकाणी गळ्याला चाकू लावून त्या ठिकाणी बंदिस्त केलं होतं। या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली होती। मात्र यामध्ये एक रिअल हिरो म्हणावं लागणार आहे ते म्हणजे आडागळे उमेश आडागळे। काय सांगाल, नेमकं काय घटना घडली होती, तुम्ही काय पाहिलं? साधारण दुपारचे 3:45 वाजलेले। मी आपण पाहतो यशवंत हॉस्पिटल मधनं मी बाहेर पडलो। बाहेर पडलो असताना इथं गर्दी दिसली मला। गर्दी दिसली असता मी म्हणलं की काय चाललंय बघावं, तर मी इथं आलो, गाडी इथं लावली तर बघितलं तर आत एक मुलगा एका मुलीच्या गळ्याला चाकू लावून तो तिला मारण्याचा प्रयत्न करत होता। तेव्हा तो इथे होता खाली आणि बंदिस्त सगळा जमाव इथं होता। त्याला रिक्वेस्ट करत होते की बाबा तू असं काही करून सोड, तिला मारू नको वगैरे, काय आपण बसून बोलू। तर तो काय ऐकत नव्हता। मग इथं थोड्या वेळाने पोलीस पण आले। पोलिसांनी पण खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण तो काय मनस्थितच नव्हता ऐकण्याच्या कुठल्या। शेवटी तो नंतर मग फिरून इकडं ह्या ठिकाणी आला। ह्या ठिकाणी आल्यावर मी इथं बाहेरच होतो। मला त्या मुलीला सोडवायचं होतं हेच डोक्यात होतं फक्त, पण कसं कळत नव्हतं। शेवटी तो ह्या ठिकाणी असा ह्या टेबलाच्या इथं असा इकडं सगळ्यांना इशारा करत तुम्ही कोणी जवळ माझ्या येऊ नका, आणि त्या मुलीला असं त्यानं धरलेलं। तिथली म्हणत होती यार ती पडेल, पण तो ऐकत नव्हतं म्हणून त्यानं घट्ट धरलेलं। जेव्हा त्या हातात चाकू होता आणि तो इकडं बघत होते, कॉन्स्टेबल सगळे साहेब इथं होते। मग शेवटी मी काय केलं, इकडून बाहेर न गेलो आणि इकडे ह्या गेटच्या पैसे आलो। गेटच्या पैसे आल्यानंतर पहिल्यांदा मी गेटला असं एक चढायचा प्रयत्न केला तर गेट आपटलं, पण त्याचं लक्ष मागं जाऊ नये म्हणून मी खाली लपलो। पण खाली लपल्यानंतर तिथल्या एकाच सहकार्यानं ते गेट दाबून धरलं पायानं आणि साहेब म्हणलं तुम्ही चढा। तर मी नुसतं उभा राहिलो। मला तिथल्या साहेबांनी सांगितलं की या ओके। मग मी अलगत इथनं हळूच पायाचा आवाज न होता खाली उतरलो आणि त्याला ह्याच ठिकाणी मी त्याचा हात असा होता मागून जाऊन हात धरला तसा इथं कॉन्स्टेबल जे साहेब होते आणि इथलं जो जे जमा होता ते त्याच्यावर तुटून पडले। मुळात पहिल्यांदा एकानं त्याचा चाकू घ्यायचा प्रयत्न केला। त्या चाकू घेण्याच्या प्रयत्नात तो त्या मुलगी त्याच्याच म्हणजे त्यांना आवळून धरलेलं, तो मुलीला असा मारायला गेलेला। तर ते जे दुसरे जे आहेत गृहस्थ त्यांनी हात मध्ये घातला तर जखम त्यांच्या हाताला झाली चाकूची। आणि मग त्यातनं पण काही करून पण जमावानं त्याला सोडला। इथंच बेदम मारहाण चालू केली आणि मुलीला सुखरूप तिच्या आई पशी। एवढं धाडस तुमच्यात कुठं आलं? कारण काय हे सगळं एवढ्या लोक म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमलेली, मात्र तुम्हाला ते एकदम म्हणजे कौतुकच। मी ठरवलेलं की मला त्या मुलीचा चेहरा आठवतोय की ती घाबरलेली होती, ती सोड म्हणत होती। त्या मुलाला रिक्वेस्ट करत होती की मला सोड, आपण बसून बोलू। त्या मुलीची आई पण इथं त्या मुलाला रिक्वेस्ट करत होती अरे आपण, मुलीची आई पण आली होती? हा, इथं मुलीची आई पण होती। मग ती म्हणत होती अरे आपण घरी जाऊन बोलू, तर तो म्हणला नाही मला इथले कोण जाऊन देणार नाही। आणि चाकू तर त्याच्या हातातच होता। चाकू एवढा मोठा तीक्ष्ण आणि धारदार होता ना, नवीनच होता, धार भरपूर होती। मग त्यानं काय ठरवलेलं मला माहित नव्हतं, पण तो पूर्ण तयारीत आला। धन्यवाद। आपण या NDTV विषयी संपर्क साधलात। निश्चितच यांचं एक कौतुक करावं लागेल, कारण का एवढ्या मोठ्या जमावातून त्यांनी स्वतःची शक्कल लढवून भिंतीवरनं येऊन त्या मुलीला वाचवण्यास